दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाला लागू केलेल्या समावेशक गृहनिर्माण धोरणाचा गैरफायदा घेत काही जमीन मालक, विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांनी मोठा घोटाळा केल्याचं उघड झालंय। बनावट कागदपत्रे तयार करून म्हाडा, महसूल विभाग आणि भूमी अभिलेख विभागाची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी एका विकासकाला अटक करण्यात आली आहे। सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 64/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 335, 336(2), 336(3), 337, 338, 318(4), 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणातील फिर्यादी बिपिन चंद्रकांत काजडे, वय 55, राहणार काळेनगर, आनंदवली, नाशिक हे आहेत। या प्रकरणी पोलिसांनी दिनेश कन्हैयालाल मनवानी, वय 52, राहणार होलाराम कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक याला 16 मार्च 2026 रोजी पहाटे 2:52 अटक केली। पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील तपासासाठी 4 दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे। महाराष्ट्र शासनाच्या 8 नोव्हेंबर 2013 आणि 9 जानेवारी 2017च्या अधिसूचनेनुसार शहरातील 4000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या जमिनीवर प्रकल्प विकसित करताना 20% क्षेत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखून ठेवणं बंधनकारक आहे। या क्षेत्रावर म्हाडामार्फत परवडणाऱ्या घरांची उभारणी करणं अपेक्षित असतं। मात्र नाशिकमधील काही जमीन मालक व विकासकांनी संगनमत करून 4000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या जमिनींचे बनावट कागदपत्रांच्या आधारे छोटे तुकडे दाखवले। यामुळे समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत राखून ठेवायची 20% क्षेत्र टाळण्यात आले आणि शासनाची फसवणूक झाली। या तपासात असं आढळून आलंय की भूमी अभिलेख कार्यालयाचा बनावट सही व शिक्क्यांचा वापर करून मोजणी नकाशे तयार करण्यात आले। फॉर्म क्रमांक 12 आकारफोड पत्रक बनावट पद्धतीनं तयार करून ते खरं असल्याचा भास निर्माण करण्यात आला। हे कागदपत्र तहसील कार्यालयात सादर करून जमीन तुकडे करण्यात आले। प्रत्यक्षात या जमिनींची नियमित मोजणी झालेली नव्हती आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या दुरुस्ती नोंद वहीत त्याची कोणतीही नोंद नव्हती असं चौकशीत आढळून आलंय। म्हाडानं व्यक्त केलेल्या संशयानंतर जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशानुसार चौकशी समिती स्थापन करण्यात आली। अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीनं तपास केला असता 108 प्रकरणांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी 49 प्रकरणांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आल्या। ही प्रकरणे मसरूळ, वडनेर, दुमाला, देवळाली, आडगाव, आगरटाकळी, विहितगाव, नाशिक, नांदूर, दसक, पंचक, गंगापूर आणि चेडी या भागातील जमिनींसंदर्भात असल्याचं तपासात समोर आलंय। गुन्ह्यांतील एका महत्त्वाचं प्रकरण म्हणजे गंगापूर येथील सर्वे नंबर 70/1 या जमिनीचं आहे। या जमिनीचं एकूण क्षेत्र 1.20 हेक्टर असताना ते बनावट कागदपत्रांच्या आधारे 5 तुकड्यांमध्ये विभागलं गेलं। प्रत्येक तुकडा 0.24 हेक्टर क्षेत्राचा दाखवून स्वतंत्र 7/12 उतारे मंजूर करण्यात आले। या प्रकरणात अटक आरोपी दिनेश मनवानी यांच्या फर्मच्या माध्यमातून त्यांच्या भावाचे व हिस्सेदार म्हणून नोंद झाल्याचं तपासात निष्पन्न झालंय। पोलिसांच्या प्राथमिक तपासात असं समोर आलंय की आरोपीनं स्वतःही कागदपत्र तहसील कार्यालयात सादर केली। या कागदपत्रांचा पाठपुरावा देखील आरोपीनंच केला। सादर केलेल्या मोजणी नकाशाची मूळ नोंद भूमी अभिलेख कार्यालयात आढळलेली नाही। तसंच आरोपीनं वापरलेले बनावट नकाशे आणि शिक्के कुठे व कसे तयार करण्यात आले याचा तपास करण्यासाठी त्याची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचं पोलिसांनी न्यायालयात नमूद केलंय। या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून जमीन मालक, विकासक, बांधकाम व्यावसायिक तसंच काही शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणात 100 पेक्षा जास्त संशयित व्यक्तींची नावं समोर आली आहेत। पोलिसांचा संशय आहे की आरोपींनी त्याच्या फर्मच्या माध्यमातून यापूर्वी अशाच प्रकारे इतर ठिकाणी गुन्हे केले असण्याची शक्यता आहे। या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आणि बनावट कागदपत्रांचे मूळ शोधण्यासाठी आरोपी दिनेश मनवानी याला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारवाडा पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे। दरम्यान या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू असून तपासादरम्यान आणखी मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।